ज्यांची जमीन आहे ज्यांच्या काही मिळकती आहेत तिथं त्यांच्या बाबतीत आहे. पॅरलली आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचा महत्वाचा नंतर याच्या संस्कार होणार आहे. जैवविविधतेवर काही बाधा करतोय का, पडणाऱ्या पावसाच्या परवाने देतानाचे नियम काय, निकष काय, ह्या सर्व गोष्टी माहित आहेत. सायमल्टेनियसली हरित लवादाप्रमाणे किंवा निसर्गाच्या ज्या अर्बन ट्री ऍक्ट आहेत किंवा त्याच्यामध्ये नैसर्गिक नद्यांचा प्रवाह एनडीसीने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कशा पद्धतीने संवर्धित केला पाहिजे या बाबतीत पण सर्वांना माहिती आहे. पण प्रेझेंट सिच्युएशन मध्ये हाऊ टू हँडल द प्रेझेंट सिच्युएशन, सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय, होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, ह्या दोन्हीचा संतुलित सुवर्ण मध्य कशा पद्धतीने काढता येऊ शकतो आणि त्यातून इम्पॅक्ट अनालिसिस करून आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो यासाठी पत्रकार परिषद 2043 पर्यंत चालणार आहे. 23 पासून याच्यावर काम चालू आहे आणि याच्यावर आयुक्तांची सिग्नेचर आहे याच्यावर. आणि आयुक्तांनी सांगितलं याच्यावर नाला असं दिसतं, म्हणजे आयुक्त आणि महानगरपालिकेचं स्वतःचं म्हणणं आहे की ते नाला आहे, म्हणजे नदी असं कुठं येत नाहीये त्याच्यावर. हा 1970चा टोपोग्राफिकल सिग्नल जुनं गॅजेट म्हणलं जातं ते ह्याच्यातलंच. ह्याच्यामध्ये पण आधीला नाला असं लिहिलेलं. हे आपण जर बघितलं तहसीलदार, कलेक्टर आणि अजून जेवढे काही महाराष्ट्र शासनाचे ऑफिस आहेत सध्या तिथं हा नकाशा लावलेला असतो त्यांच्या दिल्लीचं माग आणि हा गुगलवर पण मिळतो. तिथं पण नाला असंच लिहिलेलं आहे. आणि हे आम्ही गॅजेटचं बघितलं होतं तो त्यावेळेसचे रेकॉर्ड काढतो. आता हा इरिगेशन कडे काही डॉक्युमेंट सापडले ते हैदराबाद गॅजेट, बॉम्बे हैदराबाद गॅजेट, ह्याच्यामध्ये सुद्धा नालाच असं लिहिलेलं आहे. ह्याच्याकडे आपल्याला प्रमाणित आम्हाला मिळालेले नाही. इरिगेशन डिपार्टमेंट त्याच्या आधीच दाखवलं होतं ते. हा, ही जी प्रमाणित प्रत नाही मिळाली, आम्ही ह्याच्यासाठी माहिती अधिकार खूप दाखल केली की हे शीट मिळावं इरिगेशन म्हणून, कारण ह्याचा जे पण काही डाटा आहे तो इरिगेशन कडेच असणार आहे, पण त्यांनी प्रोव्हाइड करत नाही. पण जसं मिळालं तसं ते फोटो काढला आणि अपलोड केला. त्याच्यामध्ये इथं जर बघितलं तर इथं आधीला नाला असं लिहिलेलं आहे इरिगेशनच्या ड्रॉइंग मध्ये. म्हणजे महानगरपालिका, तहसील, कलेक्टर यांच्याकडे जेवढे काही अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये नालाच असं लिहिलेलं आहे. हे बॉडी गॅजेट 1913चा. सगळ्यांना माहित असेल हा जुना डीबी प्लॅन 2023चा. म्हणजे गेल्या 20 वर्षापासून महानगरपालिका या डीबी प्लॅनच्या आधारे बांधकाम परमिशन वगैरे सगळे इश्यू करते. त्याच्यामध्ये जे येलो झोन दाखवलेला आहे तिथं सगळे आपली नागरी वसाहत किंवा सोलापूर शहराचे डेव्हलपमेंट चालू आहे. ह्याच्यावर सुद्धा नाला असंच लिहिलेलं आहे. गेल्या 20 वर्षापासून, शेवटच्या 20 वर्षापासून आपण ह्या डीपी प्लॅनच्या आधारे आपण काम करतोय सध्या सोलापूरमध्ये. आता ही एक बातमी आली होती दिव्य मराठीची होती की 6 मीटर जागा सोडून बांधकाम परवानगी देणार असं एक चालू झाला होता विषय. आणि ह्याच्यामध्ये पहिलं नाली दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपये. पण ह्या गोष्टीला पैसे आल्यानंतर काय झालं, आम्ही सामान्य लोक ज्यावेळेस विचारायला गेलो त्यावेळेस तिथं कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. आणि म्हणजे उडवाउडवीची उत्तर मिळतात की बाबा नेमकं काय व्हायला गेलं 100 कोटी रुपयाचं आणि हे कशासाठी चालू आहे. नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण या 100 कोटीसाठी चालू आहे का काय, असं सामान्य नागरिकांमध्ये संशय व्यक्त होतोय. कारण ही नदी म्हणून आमच्यावर थोपली जाते. आता इथं 74 नाल्याचं बांधकामांना नोटीस वगैरे, 74 नाल्या शेजारच्या बांधकामांना. आता ह्याचं जे बफर झोन आहे ह्याच्या ज्या लाईन्स आहेत त्या महापालिकेनं आयुक्त साहेबांनी या बनवलेल्या आहेत. आणि आयुक्त साहेबांनी काय केलं होतं की दोन फक्त विषय सोडून सगळं त्यांच्या अखत्यारीत असं ठरलेलं होतं. एज्युकेशनला तुम्ही लेटर दिलं की आम्हाला आम्ही काय करायचं आणि तुम्ही काय करायचं. तर एज्युकेशनकडे आधीला नाला हा प्रकार सोडून त्याचं त्यांचं पत्र व्यवहार आहे, आमच्याकडे पत्र येते. बाकीचे सगळे 74 नाल्याचं काम हे आयुक्त साहेबांच्या 1.1 असा एक रूल आहे जे आयुक्त साहेबांनी काय केलं होतं की ह्या रूलनुसार आपल्याला इथून पण परमिशन मिळतील असं त्यांनी सांगितलं होतं. या रूल मध्ये 6 मीटर मार्जिन आणि 15 मीटर असे 2 प्रकारचे मार्जिन सोडून बांधकाम परमिशन देऊ शकते असं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यांनी काय केलं की 3/2/2026 ला एक लेटर काढलं आयुक्तांनी
आणि त्याच्यामध्ये 52 गटांना नोटीस दिल्या, फक्त 52 गटांना. आता जर हिप्परगा तलावापासून तर जी शहरामध्ये 14 किलोमीटरचा जे नदी वाहते त्याच्या आजूबाजूचं क्षेत्र बघितलं तर 200 गट आहेत, जवळपास 200 पेक्षा जास्ती गट आहेत आणि नोटीस फक्त 52 गटांनाच दिली आहे. मग तिथले बांधकाम परमिशन चालू आहे, 52 गटातलेच बंद आहे असं आपण नागरिकांनी समजायचं का? हा मेन प्रश्न. दुसरं म्हणजे ह्यांच्यामध्ये इतकी गफलत झालेली आहे. आम्ही जसं जसं ऑफिस फिरतोय बऱ्याच जणांना माहित नाहीये की शेळगीवरून जे नाला येतो आणि आदिलामध्ये जे मिक्स होतो, मिसळतो म्हणजे संगम होतो त्याचा 14 कमानीच्या तिथपर्यंत, त्या नाल्याला पण लाईन आहे. त्या नाल्याला ऑलरेडी महापालिकेनं लाईन दिलेली आहे. आणि आता इरिगेशन पण त्याची लाईन द्यायची तयारी करतं. आणि इरिगेशनचं जे हे काम चालू आहे, आम्हाला माहिती मिळाली की 3 ते 4 वर्षापासूनचं काम चालू आहे. इरिगेशन डिपार्टमेंटनी कधीही परिपत्रक जारी केलं नाही किंवा प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. 4-5 वर्षामध्ये तिथं अनेक नवीन लेआउट झाले. हे जर माहित असलं असतं आधी की तिथं लाईन घेऊ शकतात भविष्यात किंवा अशा काही लाईन असतात, तरी सुद्धा 4-5 वर्षात ज्यांनी प्रॉपर्टी घेतले, घर बांधले किंवा नवीन डेव्हलपमेंटच्या स्कीम केलेल्या आहेत, हे वाचलं असतं. त्याच्यानंतर आम्हाला आमच्या बाबतीमध्ये जेवढे काही आता आंदोलनामध्ये सामील लोक आहेत त्यांचं नातं नेहमी असं डेव्हलपरशी जोडलं जातं. पण ह्याच्यामध्ये मला नाही वाटत, आता माझं व्यंकटेश्वर सिटीमध्ये एक प्लॉट आहे एक फक्त, पण डेव्हलपर लोकांना त्याच वेळेस डेव्हलप करायला जागा मिळू शकते किंवा संधी मिळू शकते ज्यावेळेस महानगरपालिका त्यांना परमिशन देते. परमिशन जर मिळालं नसतं तर त्यांनी डेव्हलप केलं नसतं आणि सामान्य लोकांनी वाढ घेतली नसतं. आणि बँकांनी त्यांना लोन दिलेलं आहे आणि आता त्यांनी लोन कसं फेडायचं, कारण अर्धवट अवस्थेत बांधकाम आहेत कुणाचे पूर्ण झालेले त्यांना वापर परवाने मिळत नाहीये, ज्यांनी प्लॉट घेतले त्यांना बांधकाम परमिशन मिळत नाही, ही परिस्थिती आहे. म्हणजे 2-3 प्रकार, ह्याच्या मागे कुठली अदृश्य शक्ती हे समजायला सामान्य नागरिकांना माहिती पडत नाहीये. एकतर पर्यावरणवाल्यांना समोर उभं केलं जातंय, त्याच्यानंतर हे सगळं डेव्हलपरच्या घशात किंवा डेव्हलपर ह्याच्यामध्ये बरबाद होतील वगैरे अशा पद्धतीने केलं जातं. पुन्हा ह्याच्यामध्ये सामान्य माणूस जास्तीत जास्त प्रमाणात भरडला जाणार आहे. आणि डेव्हलपरनी त्याचं काम योग्य पद्धतीने केलेलं आहे. कारण आता मी माझ्याच लेआउट जर बघितलं, व्यंकटेश्वरा सिटीच्या डेव्हलपरनी तिथले पहिले चार्जेस भरले, त्याच्यानंतर त्यांना प्राथमिक मिळवला, सगळ्या एनओसी घेतल्या, अंतिम केल्यानंतर आम्ही प्लॉट घेतले, आम्हाला टॅक्स पण चालू झाले. ह्याच्यामध्ये मी तर वैयक्तिक म्हणू शकत नाही की त्या डेव्हलपरची काय चूक. आमच्या पर्टिक्युलर लेआउट मध्ये तरी एक मीटरचं सुद्धा कुठं अतिक्रमण वगैरे नाहीये, सगळं म्हणजे व्यवस्थित झाले. पण आता ह्याच्यामध्ये नेमकी गफलत तेच व्हायला लागली की पर्यावरण इकडे डेव्हलपरांचा बाजू घेतली जाते किंवा असं, आणि त्यांच्या समोर सामान्य नागरिकांना उभं केलं जातं. अजून यातले ज्या डिटेल माहिती आहेत आणि कायद्याच्या माहिती आहेत आणि पुढची ज्या तयारी आहेत हे आमचे वकील साहेब सांगतील. त्याबद्दल माहिती आहे म्हणजे सीपीआयचे जे रूल आहेत त्याला 3.1.1 मध्ये 6 मीटरचं डिस्टन्स सोडवण्यात त्यांना परवानगी दिली. त्याच्यामध्ये प्रशासनाची गल्लत अशी म्हणता येणार नाही, प्रशासनाला डायरेक्टली ताशेरे ओढता येणार नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे की गेल्या वर्षी जे पाणी आलं, पाणी कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याला पाणी पद्धतीने केलं पाहिजे. या बाबतीत तिथे लाईन ऑफ ऍक्शन ठरली पाहिजे. होणाऱ्या सर्व परिस्थितीमध्ये जे इम्पॅक्ट अनालिसिस एक्सपेक्टेड होतं ते एक्सपेक्टेड झालेलं नाही. आता तुमचा जो प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर देता येईल याच्यामध्ये प्रशासनाची चूक आम्ही कधीही म्हणणार नाही आणि ती नाही देखील. कायद्याच्या कसोटीवर जर आपण त्याचा विचार केला असता तर इंडिसीपीआरचे रूल बघूनच आपल्याला नगर रचना विभागाने आणि बांधकाम विभागाने परवानगी दिली. कायदा कसं चुकीचं आहे सर? कायदा कसं चुकीचं आहे? प्रशासन बरोबर आहे, कायदा खूप चुकीचा आहे. आपण जे म्हणलं आता की कायदा चुकीचं, प्रशासन बरोबर आहे. नाही, प्रशासन कायदा चुकीचा नाही. यांनी दिलेले बेकायदेशीर परवानगी आहेत का? मी म्हणलं प्रशासन चुकीचे कायद्याने कुठल्याही परवानग्या दिलेल्या नाही, कायद्याने परवानगी दिलेल्या आहेत. कायदा चुकीचा म्हणत नाहीये. हे इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, हे इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, इम्पॅक्ट अनालिसिस झालं पाहिजे. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला रेड लाईन आणि ब्लू लाईन त्या गोष्टी एनजीटीच्या रूल्स नुसार प्रत्येक ठिकाणी जिथे तिथं वॉटर बॉडीज तिथं नेसेसरीली केलेल्या आहेत, बरोबर आहे. आता एनजीटी मध्ये ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स सोलापूरला पण ऍप्लिकेबल आहेत. वॉटर बॉडी जिथे तिथं रेड लाईन ब्लू लाईन आल्या पाहिजे, बरोबर आहे. हा रूल 2025 ला किंवा 26 ला आलेला नाही. 2019 ते 2021 मध्ये मुळामुठा नदीमध्ये जेव्हा इंटिरियर मध्ये रस्ते डेव्हलपमेंट झाली, जिथं आता नदीपात्राचे रस्ते डेव्हलपमेंट होत होते, त्यावेळेचे एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटी फेअरली तिथं प्रॉपरली डिमार्केट करून केलं होतं की प्रॉपर मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये बांधकाम होते आणि ते बांधकाम होऊ नये म्हणून ते एनजीटी मध्ये दाखल केलेल्या गोष्टी होते. ते एनजीटी युनिफाईडली सर्वांना असं गाईडलाईन दिलं की नदी पात्रामध्ये कुठेही डेव्हलपमेंट होऊ नये
या बाबतीत करावं आणि नेसेसरी जिथे जिथे रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंग नाही आहे तर त्या इरिगेशन डिपार्टमेंटने प्रत्येक ठिकाणी करावे. सो कमिंग टू द पॉईंट ऑफ अंडरस्टँडिंग, वॉटर बॉडीज मध्ये नाला आणि नदी याचं डिफरन्शिएशन नाही आहे. आपण जर कायद्याच्या भाषेत गेलं तर तिथं वॉटर बॉडीज वे वॉटर स्ट्रीम्स आर देअर, म्हणजे जलप्रवाहित होत आहे आणि जिथं पाणी वाहते तिथे. आता आम्ही नाला आणि नदीच्या वादात जर पडलो तर तिथं त्यांचा डिफेन्स असं तयार होईल की वेरेवर वॉटर बॉडीज आर लाईन वी आर एंटाइटल्ड टू गेट द रेड लाईन अँड ब्लू लाईन. पाणी आहे प्रवाहित होणार तसा बाहेर फ्लो येणार. आता आम्ही बाजरी काय नाही आहे. वकील साहेब, पाटबंधारे विभाग असेल किंवा महापालिका प्रशासन आता रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या संदर्भात हालचाली चालू झाल्या, 15 दिवसात त्या लाईन आखल्या जातील. आपली संघर्ष समितीची भूमिका काय राहील आता? आपल्या संघर्ष भूमीची समिती भूमिका आहे तर त्या सर्वांच्या वतीनं या सर्व गोष्टींमध्ये इम्पॅक्ट अनालिसिस होणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट, कोल्हापूरच्या धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेने रिस्ट्रिक्टेड झोन मध्ये बांधकामाच्या परवानग्या देण्यात याव्या यासाठी एक ठराव केला होता. त्या ठरावानंतर त्या रिस्ट्रिक्टेड आणि प्रोहिबिटिव्ह झोन मध्ये कंडिशनल परवानग्या देऊन बांधकाम करण्याचे तरतुदी केलेल्या. ती कंडिशनल अमेंडमेंट काय झाली त्याच्यामध्ये? कंडिशनल अमेंडमेंट अशी झाली की हाय फ्लड लाईन जी आहे, जी डिमार्केटेड हाय फ्लड लाईन त्याच्यावर 1.5 मीटर म्हणजे जवळपास 4.5 ते 5 फूट डिस्टन्स ठेवून तुम्ही बांधकाम करावं. अशा पद्धतीनं तिथला जो अनालिसिस झालेला आहे किंवा त्या ब्लू लाईन आणि रेड लाईनच्या मध्ये बरंचसं अर्बनायझेशन झालेलं आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सिव्हिलायझेशन झालेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्या बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत, आपण शहर पूर्ण बसवून दुसऱ्या बाजूला बसवू शकतो का याचाही परवानगी आपण त्यानुसार अनालिसिस करू शकता. कारण तुम्ही इंटरनॅशनल लेवलला गेला तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट एवढा मोठ्या प्रमाणावर आहे. इंडोनेशियाची जी राजधानी होती त्यांनी जकार्ता मधून बदलून त्यांनी डायरेक्टली या मानसिकतेमध्ये पाटबंधारे विभाग नाही किंवा महापालिका प्रशासन नाही. तर तुम्ही जे म्हणता कोल्हापूरच्या धर्तीवर बांधकाम करून जायचं ब्ल्यू लाईनच्या आतमध्ये म्हणता का ब्ल्यू आणि रेड लाईनच्या आतमध्ये आपल्याला परवानगी मिळू शकत नाही. आम्ही ब्लू लाईनच्या आतमध्ये कुठलीही गोष्ट करू शकत नाही. ब्ल्यू आणि रेडच्या आतमध्ये ब्लू आणि रेड लाईनच्या मध्ये जो प्रोहिबिटेड झोन आहे त्या बाबतीतला विषय आहे. मग कोल्हापूरच्या त्या धर्तीवर दिलीत बांधकाम परवानगी तिथं तिथे दिलं आणि हा युनिफाईड डेव्हलपमेंट मध्ये ते अमेंडमेंट केलेले आहे. 4.5 मीटर वर ठेवून तुम्ही बांधकाम करू शकता असं त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्टेड झोन मध्ये बांधकामाच्या परवानगी दिलेली आहे. 4.5 मीटर. हा, हाय फ्लड लाईन जी डिक्लेअर केलेली आहे त्या ठिकाणी HFL आहे त्याच्यावर गेलं पाहिजे, जेणेकरून कुठलीही जीवितहानी झाली नाही पाहिजे, कुठल्याही प्राण्याची किंवा पशुहानी झाली नाही पाहिजे, कुठल्याही शेतीमालाचं नुकसान नाही झालं पाहिजे, कुठलेही अॅनिमल्स ऑर द ह्युमन्स लाईफ ऍट रिस्क नाही राहिली पाहिजे. हा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे. बरं, आता जर ही परमिशन दिली आणि जर भविष्यात गेल्या वर्षी जसा पूर आला होता त्या पद्धतीने किंवा त्यापेक्षाही जास्त जर आलं तर त्या झोन मधल्या बांधकाम जे कोणी राहत असतील, जे बिल्डर असतील त्यांचं काय होणार नाही, परंतु जे कोणी आयुष्यात एकदा घर बांधलेलं असेल तर त्याला नुकसान झालं तर त्याला संघर्ष समिती जबाबदार राहील. मुळात आता आमची संघर्ष समितीची बाजू आता काय म्हणतात तुम्ही बरोबर मुद्द्यावर. संघर्ष समितीची मागणी काय तुम्हाला बेसिकली सांगतो. मुळात या गोष्टीवर चर्चा अशी होती की नदी आहे की नाला आहे या बाबतीत आमचा कुठलाही विरोध नाही. महत्वाची गोष्ट अवलोकन केली पाहिजे की जो वॉटर स्ट्रीम तयार केलेली आहे ही वॉटर स्ट्रीम इतिहासापासून यामध्ये आहे इथं आपल्या इथं. त्या वॉटर स्ट्रीमची ऍट प्रेझेंट सिच्युएशन काय, त्यातनं पाणी वाहू शकतं का? आपल्या सोलापूरमध्ये किती वेळा त्यातनं पाणी वाहिलेलं आहे, आता वाहणारं पाणी हे कशा पद्धतीचं आहे? तिसरी महत्वाची गोष्ट, याचा तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीनं खोलीकरण रुंदीकरण त्याला रिटेनिंग वॉल केलेली आहे का? ज्या ठिकाणी नद्या आहेत त्या ठिकाणी नदी प्राधिकरण आहे, त्या नद्यांचा प्रवाह व्यवस्थित ठेवण्यासाठी काय काय केलं जातं या बाबतीत आपण ओहापोह केली आहे का? तर वास्तविक पाहता यामध्ये हायड्रोलॉजिकल सर्व्हे नाहीये, जिओलॉजिकल सर्व्हे नाहीये, बाकीच्या गोष्टी काही झालेल्या नाहीये. आज महानगरपालिका त्यांच्या पद्धतीने 100% प्रयत्न करते. महानगरपालिकेवर बोट ठेवण्यासारखं काही नाही. आयुक्त साहेब काम करतात, बाकीचे करतात. पण कायद्याची गुंतागुंत आणि गल्लत अशी होती आहे की जे पाणी आहे त्याला पहिल्यांदा वाट करून द्या म्हणतोय. खोलीकरण रुंदीकरण आणि व्यवस्थितपणे त्याचं रिटेनिंग वॉल तयार करा. जिथे जिथे तुम्हाला वाटतं ऍक्सिडेंट प्रोन झोन आहे तिथं तुम्ही व्यवस्थितपणे जे काय असतील ते रोड डायरेक्शन नुसार बाकीच्या गोष्टी एक प्रॉपर त्याच्यावर एक DPR तयार करा. वाहणारं पाणी जर त्यातून बाहेर आलं तर आम्ही कुठेच नाही तुम्हाला थांबवणार आहे. आणि तिथं पाणी वाहत जर असेल आणि तिथं दलदल झाली तर कुठलाही मनुष्य प्राणी तिथं राहू शकत नाही. हे आम्ही त्रिकरबंदीत सध्या मान्य करायला तयार. मुळात तिथं असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या बाबतीतलं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं तयार आहे का? तिथं असलेला नदीचा प्रवाह हा संपूर्ण अबाधित व्यवस्थितपणे त्या हिप्परगा तलावापासून ते सीना नदीपर्यंत 14 मीटरचा जो ट्रेंच आहे तो एकदम अनअवॉइडेबल किंवा कुठल्याही अडथळ्याशिवाय तो आहे का? तर तो नाहीये. आमच्या समितीचं म्हणणं एकच आहे की या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही स्वतः लक्ष घाला. दोघांनी मिळून जॉईंटली वर्किंग करू. आम्ही निसर्ग संवर्धनाच्या पण बाबतीत त्यासाठीच बोलतोय की वॉटर बॉडीज टिकल्याच पाहिजे. त्या बाबतीत आम्ही विरोध करत नाही. आणि वॉटर बॉडीज जर भविष्यामध्ये जर ते वाढत गेल्या तर आम्हाला आणायचं तिथून आम्हाला बाजूला जावंच लागणार आहे. कारण महत्वाची गोष्ट काय आहे,
सुप्रीम कोर्ट पण या दृष्टिकोनातनं करताय, पर्यावरणाचं शास्त्र पण हेच म्हणतंय आणि पर्यावरणाचं फिंगरमध्ये व्यवस्थितपणे सगळं ह्याचा भूगर्भ आहे. तुम्ही दोन्ही बाजू मांडताय सर. सर मी दोन्ही बाजू नदीचं अस्तित्व टिकायला पाहिजे. नदीचं अस्तित्व टिकायला पाहिजे. ओके. मग त्यानंतर तुम्ही म्हणताय की नदीची खोलीकरण रुंदीकरण हे केल्याशिवाय तुम्ही पुढचं पाऊल टाकू नका. हे तुमचा दुसरा मुद्दा. तिसऱ्या मुद्द्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजून दिलं नाही. जर समजा पूर आला आणि त्या एका व्यक्ती जो आयुष्यात पहिल्यांदा बांधतो त्याचं घर पाहून गेलं किंवा त्याला काय नुकसान झालं तर त्याला संघर्ष समिती जबाबदार आहे का या तुमच्या मतानुसार? संघर्ष समिती कुठलीही जबाबदारी घ्यायला आलेली नाही या पहिली गोष्ट मी आणि तुम्ही मागणी करता का? त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट मला मी तुम्हाला प्रश्न करतो. नाल्याचं खोलीकरण झालं आणि नालं पूर्ण प्रवाहाने वाहतं असं तुम्ही म्हणताय. त्या नाल्यामध्ये कुठंच अडथळा नाहीये किंवा कुठं भराव टाकलेला नाही असं म्हणताय. आम्ही पहिली बाजू ऐकायला आलो. अहो साहेब, मी तुम्हाला स्टेटमेंट म्हणतो. आपण उत्तर तेच म्हणतोय की उत्तर दिलं नाही म्हणून मला मध्ये कट केलं. उत्तर सांगतो मी. हा पूर्ण प्रवाह तयार झाल्यानंतर किमान 3 वर्ष तुम्ही ऑब्झर्वेशन करा. किमान 3 वर्ष ऑब्झर्वेशन करा. त्यातून जर रेड लाईन आणि ब्लू लाईन तुम्हाला मार्क करायची असेल तर त्याला आमचा विरोध नाहीये. पण आताच्या परिस्थितीमध्ये रेड लाईन ब्लू लाईन मार्क करताना जिथे जिथे अडथळे आहेत ते अडथळे क्लिअर करून खोलीकरण शुद्धीकरण करून ह्या पाण्याचा प्रवाह तरी क्लिअर करून घेणं अपेक्षित आहे. आणि हे झाल्यानंतर जे काय असेल त्यावर आपण साहेब, ही प्रक्रिया खूप पुढे गेलेली आहे आता. मग प्रशासन असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल, आता 15 दिवसांमध्ये ते रेखांकन आखणार आहे. तेव्हा आपली भूमिका म्हणजे संघर्ष समितीची जन आंदोलन उभारणार किंवा त्याचं दुसरे ही काय नेमकं काय करणार पाहिजे ही भूमिका पाहिजे आपल्याकडून. तुम्ही आता खोलीकरण करा हे करा, हे खूप जुन्या गोष्टी झाल्या हे करून प्रशासनाने रेखांकन कोण देणार आहे? इरिगेशन डिपार्टमेंट देणार आहे. इरिगेशन इम्प्लिमेंटेशन कोण करणार आहे? महापालिका. तेच करू नये म्हणून हा आंदोलनाचा भाग आहे आणि ते तेच सांगा ना, जन आंदोलन यासाठी का जन आंदोलन उभा करणार आहे का किंवा काय करणार आहे? आंदोलन आपण का करतोय ना तेवढे म्हणजे त्याचं आहे ना. तुम्ही त्या लोकांना भेटा, कायदेशीर तक्रारी काय असतील, कायदेशीर तक्रारी काय असतील तर तुम्ही नक्की बोला. आपत्ती व्यवस्थापन वर्किंग कशासाठी आणि हे तर विषय समजून घ्या. नक्की इथं मनुष्य झाले नाही. सरांचा जे प्रश्न होता ना मगाशी, सरांचा जे असेल आतापर्यंत ज्यांचं नुकसान ऑलरेडी झालेलं आहे, त्यांनी घर बांधलंय, जसं आपण म्हणालात मगाशी की लोन वगैरे घेतलेलं आहे, प्लॉट घेतलेला आहे, त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. तो नंतरचा प्रश्न आहे. आणि टेक्निकल जर प्रश्न तसा असेल तर आमच्याकडनं आम्ही अफिडेव्हिट देऊ महापालिकेला की आम्ही घर बांधतोय आणि आम्हाला जर काही जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी आमची असते. आमचा विरोध पूर्णपणे ह्या लाईनला आहे, कारण ह्या लाईनमुळे खूप नुकसान होत आहे. आणि एक सिंपल बाजू आहे की आधी तो नाला म्हणून कन्सिडरेशन दिलेलं होतं खूप वर्षापासून, त्याला अचानक नदीमध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्यावर लाईन इम्प्लिमेंट केल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आणि आमचा पूर्णपणे एकच मागणी आहे की जो 2023-43चा नवीन टीपी प्लॅन आहे, जो आयुक्तांनी सिग्नेचर केलेला आहे, त्याचप्रमाणे तिथून पुढे परमिशन मिळत राहाव्यात. त्याच्यामध्ये लाईनचा कसलाही उल्लेख नव्हता. आणि दुसरं म्हणजे हे जर नाही झालं तर आम्हाला जे पुढची जी रणनीती असेल ते आज सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पुढचे जे आम्ही सर्व नागरिक गोळा करून, आमच्याकडे आता ताकद खूप कमी आहे, कारण आम्ही गेले 8-10 लोक सगळ्या डिपार्टमेंटला वगैरे जातो, बरेच पत्रकार आम्हाला बघतात नेहमी. आमची ताकद नसल्यामुळं आम्हाला कोणी तसं व्हॅल्यू देत नाही कुठं गेल्यानंतर. पण आता एकच आहे की सगळ्यांना संघटित करून मोठं आंदोलन उभं करायचं आणि त्या लाईनला विरोध करायचा. आम्ही नगरसेवक लोकांना भेटलो, महापौरांना भेटलो, त्यांनी पण आम्हाला वचन दिलेलं आहे की जनरल बॉडी मीटिंग मध्ये प्रस्ताव आणून ज्या जुन्या पद्धतीनं परमिशन देत होते ते त्या पद्धतीनं इथून पुढे पण मिळत राहतील. असं काय करता येतं का? त्यांनी त्यांच्या टेक्निकल काही गोष्टी तपासून त्यांनी आम्हाला ते करतो म्हणजे याच 20 तारखेला ते होणार होतं, पण विधान परिषदेचं ते आचारसंहिता चालू झाल्यामुळे ते रद्द झालं. आता ते पुढच्या ह्याला गेलेलं आहे. आणि बरेचसे म्हणजे 50 पेक्षा जास्ती नगरसेवकांनी आम्हाला आतापर्यंत पाठिंबा दिलेला आहे याच्यासाठी. शहरातले 3 आमदार पण आमच्याच बाजूने आहेत. ते म्हणतात की आम्हाला तुमच्या समस्या समजलेल्या आहेत. आणि 2 खासदार सोलापूर शहराचे हे पण आमच्याच बाजूने आहेत. आणि बऱ्याचशा ज्या काही संघटना वगैरे आहेत, समाजसेवी संघटना, त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आणि असंच एक माणसं जोडून म्हणजे बांधव आमचे जे प्रभावित होणार आहे त्यांना जोडून आम्ही पुढची रणनीती, कारण ह्याच्यामध्ये आज कुणीही अध्यक्ष उपाध्यक्ष ह्या समितीचा नाहीये, सर्वसामान्य. पुढची रणनीती आहे ना, सगळ्या लोकांना एकत्र केल्यानंतर अजून थोडी कशी तीव्र करता येईल त्याच्यावर करतोय आम्ही. आजचा एक उद्देश आहे की आमचा हा लाईनला विरोध आहे
आणि आम्हाला संघटित करायचं सगळ्यांनी. आणि आता विखे पाटलांची मंत्री साहेबांची मीटिंग आहे 3 तारखेला. आम्हाला पण आमदार साहेबांसोबत जायची जर संधी मिळाली तर आम्ही जाऊन तिथं पण आम्ही आमच्या व्यथा मांडायचा प्रयत्न करतोय. आणि पत्रकारांना तिथं ज्या काही गोष्टी घडतील आम्हाला जर संधी दिली बोलायची ते पण आम्ही करू. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही एका जरी व्यक्तीच्या घरी गेलात आणि त्याचा पर्सनल इंटरव्ह्यू जर केला फारच प्रभावित आहे तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. आणि डेडलाईन काय देताल तुम्ही? आंदोलनाची डेडलाईन काय देताय? कशाची आंदोलनाची कधीपासून काय? लवकरात लवकर करायला 15 दिवसाच्या आतमध्ये आंदोलन उभं करावं लागेल. कारण पुन्हा जितकं लेट होईल तेवढं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला थोडी नाही मिळणार. आंदोलनाची डेट म्हणजे रेखांकन रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या आखणी होण्याच्या पूर्वी हा. तुम्ही आखणी होण्याच्या पूर्वीच नंतर असं डेडलाईन काय ती तारीख द्या ना त्या तारखेला. तारीख आता मेंबर्स इतके कमी आहे. आज आम्हाला मेंबरच्या जवळ पोहोचण्यासाठीच हे पत्रकार परिषद आज जे पेपर लावून गेलेले लोक आहेत. लोकांना माहित नाही. इकडं सर्वांचं संघटन लोकांना माहित नाही आलं. आता इतकं आमच्यामध्ये म्हणजे हे सांगायला कोर्टात गेलेत का तुम्ही त्या विषयाला स्टे घेतलेत का तुम्ही? नाही जो प्रतिनिधीच आमची बाजू मांडू शकतो कारण आम्ही त्यांना निवडून दिले. आम्हाला कोर्टामध्ये जाऊन 10 वर्षात 15 दिवसात तुम्ही आंदोलनाची भूमिका घेणार. आंदोलनाचं स्वरूप काय असेल नेमकं? काय असेल उपोषणाचं आंदोलनाचं स्वरूप काय असेल? आंदोलन करणार, निया धरणार किंवा काय नेमकं काय करणार? आंदोलनासाठी आमच्या आता जेवढे काही सदस्य आहेत प्रत्येकाची थोडीशी वेगवेगळी मत आहे. आता ज्यावेळेस संख्या वाढेल ग्रुपमध्ये आम्ही आपण एक मीटिंग अरेंज करतोय आणि त्या मीटिंग मध्ये सर्व संबंधित ठरावांनी तारीख आणि कशा स्वरूपाचं असेल हे फिक्स करणार आहे. कारण हे कुणाला एकट्याचा निर्णय नाही ह्याला कोणी लिडर आहे कोणी काय सगळी सामान्य जनता आहे. त्यामुळे अजून एक मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर एवढं मात्र निश्चित की पाटबंधारे विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात जरी रेड लाईन ब्ल्यू लाईन आली तर तुम्ही आंदोलनाला तयार करणार हे निश्चित आहे. ती तारीख आणि थोड्या दिवसांनी तुम्ही सर ते वर्ग तलाव ते इकडे सिना नदीकडे जे रेखांकन होणार आहे त्याच्यामध्ये किती एकर जमीन बाधित होणार आहे आणि आता तिथं काही बांधकाम वगैरे आहे 200 गट आणि 1200 एकर जागा. 1200 एकर जागा. आणि हे मॅडम कसं आहे 150 मीटर जर लाईन पडली तर 200 पडली तर ही संख्या अजून मोठी असते. आम्ही ज्यावेळेस इरिगेशनला गेलो अंदाजे किती पडू शकतात असं ज्यावेळेस विचारलं तर ते म्हणतात एक अधिकारी म्हणतो 100, 150, 200. आणि लाईनची जी मेथड आहे टोपोग्राफिक जी असते ज्या भागामध्ये उतार आहे तिथं लाईन 200 मीटर पण जाऊ शकते. जिथं चढ आहे तिथं ती 50 मीटर पण असू शकते. इकडून 150 आणि इकडून जशी नॅशनल हायवेला लाईन असते तशी नसते ती. सर हे जे 1200 एकर नाही ना त्यामुळे बाधित होते. बाधित असेल. शहरामधला आकडा आहे शहराच्या बाहेरचं आणि म्हणजे 200 बसवेश्वर नगर सोडून आणि हे शेळगीपासून आपल्या बसवेश्वर नगर याच्यामध्ये काही बांधकाम आणि हा भरपूर किती बांधकाम आहे किती घर असणार आहे? माझ्या अंदाजाने 700-750 बांधकाम आहेत सर जे प्रभावित होऊ शकतात. तुम्ही म्हणताय आमच्या सोबत लोकप्रतिनिधी आहेत सगळेच म्हणजे जनसंख्या त्यांच्या पाठीमागे आहेत आम्ही सर्वांचा तुमची अडचण मगाशी तुम्ही म्हणले ते आहे की आता त्याला हे नाल्याच्या ऐवजी नदी म्हणताय आणि एवढी सगळी मोठी शक्ती तुमच्यासोबत असताना तुमच्या अडचणी निघत आहे त्याच प्रश्नाची उत्तरं शिकतो. असं कसं आमची करताय? संख्या मला एक सांगा आमची एक संख्या कमी आहे. ऐका नदी नाही असं तरी धरू तर एक प्रकल्प जे आहे ते काही नाल्यावर बांधलं गेलंय काय पूर्वी कधी डॉक्युमेंट्स तर तसंच होत नाही. डॉक्युमेंट्स माझ्या आणि तुमच्या बोलण्यापेक्षा डॉक्युमेंट्स तसं होत नाही. आता पाटबंधारे विभागामध्ये जे आहे 1874 मध्ये जे त्यांच्याकडे पाटबंधारे विभाग फक्त पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात 100 वर्षापूर्वी एवढं पाणी त्या नाल्यातून नदीत कधी आलं नव्हतं. हो. त्यामुळे आता जे पाणी डिस्चार्ज झालं त्या डिस्चार्जवर त्यांनी जे पाठीमागचे सगळे डॉक्युमेंट काढले त्यानुसार त्यांनी नदी म्हणतायत. असं थोडीच होणार आहे की एवढी शक्ती तुमच्या पाठीशी असताना त्यांनी एकटेच मी नदी आहे म्हणणार आणि मी नाला आहे म्हणून बसणार आहे. असं पडत नाही ना. नाही नदी म्हणते ना त्यांची स्टेटमेंट आहे सर. नाही ज्यावेळी ते अधिकारी बैठक घेतात त्या बैठकीमध्ये त्यांच्या बांधकाम परवानगी देणार महापालिका आणि तुम्ही महापालिका चांगली प्रशासन चांगलं त्यांचं सगळं चांगलं आणि पाटबंधारे फक्त नदी म्हणते पण आपण त्यांच्या विरोधात. आता माझी अडचण मी ज्यावेळेस प्लॉट घेतला होता तिथं सर्च रिपोर्ट घेतला होता अंतिम झालंय का नाही हे पाहिलं होतं.
आणि त्या ड्रॉइंग वर बघितलं होतं तर तिथं नाला दिसतो. मी सामान्य माणूस आहे. मी नाला आहे म्हणून मी जागा घेतली आहे, ही माझी अडचण. आणि तुम्ही एकरूपतेच बोलला. मी डॉक्युमेंट बघून आले सर्व ते बरोबर आहे ना. हे मी तुमचं आयुक्त मत काय आहे. म्हणतात, पाठवणारे काय म्हणतात. तेच म्हणते हे भाग तुमचा झाला. बरोबर आहे. आम्ही आधीच आले घेतली. महापालिकेचं काय record? ऐका ना, महापालिकेचं record. महापालिकेच्या record मध्ये त्यांनी दिलं होतं. ते- त्यांनी पाठवून पत्र पाहून घेतलं. हा. त्यांचा विषय. मी जेव्हा डॉक्युमेंट्स बघितलं तेव्हा मी तिथे नाला बघितलं. मी बघितलं आणि तुम्ही एकरूपचं जे बोललात ना मॅडम, पाणी का आलं ह्या प्रश्नापर्यंत जर पत्रकारांनी पोहोचलं ना तर 2 TMC चा तो धरण आहे आपलं जे आहे त्याच्यात 1 TMC तर गाळच आहे. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये पाणी उजनीवरून पंप होऊन पडतंय तिथं. 4 पंप पाणी टाकण्यासाठी आहेत आणि 2 पंप हे विभागासाठी. आता सुद्धा 80-90% ही पर्याय तलाव पडलेला आहे. थोडा जरी पाऊस आला तरी ओव्हरफ्लो होणार आहे. त्याच्यामध्ये फक्त पावसाचंच पाणी येत नाही असं त्याचं कुठलंही नियोजन पाटबंधाऱ्यांनी केलेलं नाही. म्हणजे तिथे इनकमिंग जास्त आहे, आउटगोईंग कमी आहे. आत्ताच्या रत्य उन्हात सुद्धा आता जरा जरी पाऊस झाला तरी पुन्हा पाणी ओव्हरफ्लो होऊ शकतो. आता तिथून पाणी ओव्हरफ्लो झालं तर समोर सगळीकडे अडचणी आहेत. महापालिकेने कसली साफसफाई केली. तुम्ही म्हणताय की नाला आहे, परंतु काही पुरावे असे पण आहेत शासनाकडे की ती नदी आहे. आता माझ्याकडचे जे 3 पुरावे आहेत जे जमीन घेताना लागतात, एक आहे मोजणी शीट लागतं. नाही नाही, आता तुम्ही दाखवलेलं तुमच्याकडे नाही. 1913 पर्यंत पुरावे, 1874 पर्यंत ज्यावेळेस काही जुने डॉक्युमेंट्स पण तसे आहेत ज्याच्यामध्ये नाला पण आहे. काहीमध्ये नदी आहे सर, काहीमध्ये आहे, काहीमध्ये नाही. आता नालाच आहे, आता नका म्हणू. आता जर डॉक्युमेंटची जर पुराव्यांची संख्या काढली ना तर 1 किंवा 2 डॉक्युमेंट्स. मी तर अजून नदीचं एकही डॉक्युमेंट नाही बघितलं. पण माझ्याकडे 8 डॉक्युमेंट आहेत नाला आणि सगळे सरकारी शिक्क्याचे. आणि मी जागा बघताना मोजणी शीट घेतली, डीपी प्लान बघितलेलं आहे आणि गाव नकाशा असतो त्याच्यावर मी नाला म्हणून लिहिलेलं आहे. आणि मी घेतलेलं आहे 2026 मध्ये. आम्ही तर 2000 म्हणजे ज्यावेळेस ते नदी होतो त्यावेळेस तिथं माहिती पण नव्हती ना, आम्ही त्यावेळेस नव्हतोच. आम्ही ज्यावेळेस जमिनी घेतलेल्या आहेत त्यावेळेस तर तो नाला आहे. नदी आहे का नाला आहे आणि संघर्ष समितीच्या वतीने आज दिनांक 2 जून 2026 रोजी आदिला नाला संघर्ष समितीतर्फे सदरची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. पत्रकार परिषदेचे मुख्य मुद्दे हे आहेत. सदर जो आदिला नाला आहे ज्याचे ऐतिहासिक गॅझेटचे पुरावे, टोपोग्राफिक पुरावे आणि इतर पुराव्यानुसार त्याला नाला म्हणावं आणि त्या नालेल्या असलेल्या तरतुदीनुसार UDCPR मध्ये 6 मीटर बफर झोन ठेवून बांधकाम परवान्या ज्या दिलेल्या आहेत त्या कायम करण्यात याव्यात. या मागणीसाठी आणि यापुढं रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंग नंतर होणाऱ्या परिस्थितीला 200 गट बाधित होणार आहेत किमान अंदाजित आहेत हे आणि 1200 एकर जमीन बाधित होणार आहे. यामध्ये काही हजारो लोकांचे प्लॉट आता विकत खरेदी केलेले आहेत. जनसामान्य मध्यमवर्ग लोकांनी जे खरेदी केलेले प्लॉट आहेत, बांधकाम चालू केलेले आहेत, परवाने घेतलेले आहेत ते कायम व्हावेत आणि यापुढे देखील जे परवानगी आतापर्यंत दिलेले आहेत ते कायम व्हावेत आणि त्यामध्ये जी काही डेव्हलपमेंटसाठी परवानगी दिलेली आहे ती कायम व्हावी या मागणीकरिता आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मुळात पाहता 2025 मध्ये जो पूर आला होता त्या पुराच्या माध्यमातून महानगरपालिकेने या असलेल्या हिप्परगा तलाव ते सीना नदीचा ट्रेन जो जोडणारा आदिला नाला आहे त्याचा ट्रेन पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने कायदेशीर पद्धतीने UDCPR नुसार 6 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल करावा आणि त्या बाजूने रिटेनिंग वॉल्स कराव्यात. त्यातून वाहणाऱ्या पाण्याचं परीक्षण करावं. होणाऱ्या परीक्षणानंतर जर पाणी आलं तर त्यावर नवी अभ्यास समिती बसवून त्यावर रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंगचे इम्प्लिमेंटेशन करावं ही मुख्य मागणी आज आम्ही ठेवलेली आहे. यामध्ये जर रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंगचं जर पुढं इम्प्लिमेंटेशन होत असेल तर तिथे असलेले जनसामान्य प्लॉट धारक घेतलेल्या जमिनी महानगरपालिकेच्या परवानगीनुसारच होत असलेल्या डेव्हलपमेंटला जी बसणारी खेळ आहे तर त्यामध्ये सर्व बाधित एकत्रित येऊन कायद्यांनी असलेल्या अधिकारानुसार शांततेच्या मार्गाने अभिनव पद्धतीने आंदोलन करतील आणि सदर ब्लू लाईन आणि रेड लाईनच्या मार्किंग नंतर होणाऱ्या बाधित गोष्टींसाठी होणाऱ्या ते इकॉनॉमिक इम्पॅक्ट होणार आहे म्हणजे आर्थिक नुकसान जे होणार आहे तिथल्या सामान्य शेतकऱ्यांचं आणि सामान्य प्लॉट धारकांचं आणि असलेल्या घर मालकांचं तर त्या विरोधात आंदोलन करणार आहे. आणि यामध्ये महानगरपालिका आणि इतर प्रशासनांनी या होणाऱ्या इकॉनॉमिक लॉसेस आणि होणाऱ्या इम्पॅक्ट अनालिसिस मध्ये जे काही गरिबांचं नुकसान होणार आहे या बाबतीत देखील सहानुभूतीपूर्वक सरकार आणि शासन म्हणून पूर्णपणे विचार करूनच या बाबतीतले इम्प्लिमेंटेशन करावे ही मुख्य मागणी घेऊन आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे.
आंदोलन कधी होणार आहे काय स्वरूप काय आहे? आंदोलनाचं स्वरूप अजून देखील निश्चित नाही आहे. यामध्ये समितीतले सर्व प्रमुख पदाधिकारी, बाधित शेतकरी आणि सामान्य लोकांबाबतीत पूर्णपणे चर्चा होऊन यामध्ये शांततेच्या मार्गाने अभिनव पद्धतीने, संविधानिक पद्धतीने जे जे काही योग्य आहे आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बाबतीत ही गोष्ट त्यांना जाणीव करून देण्यासाठी योग्य पद्धतीने आंदोलन केले. आणि बघायचं शिक्के मारून दिले जागा आहे.